लातूर जिल्ह्यातल्या एकूण क्षेत्रापैकी बहुतांश भागावर सोयाबीनचा पेरा दरवर्षीच होतो। यावर्षी एकूण पिकापैकी 70% क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे। पावसाळ्यात सुरुवातीला पावसानं दमदार हजेरी लावली, पण ऑगस्ट महिन्याच्या 3 आठवड्यात पावसानं हुलकावणी दिल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। त्यामुळे पानं कुरतडणारी, पानं गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, उंटअळी अशा विविध अळ्यांचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झालाय। तर ही रानं आता हिरवेगार दिसू लागलेली आहेत, मात्र यामध्ये काहीही उरलेलं नसल्यामुळं शेतकरी अशा पद्धतीनं ही शेती आपली काढून टाकत आहेत। आता या शेतकऱ्यांना आशा आहे ती सरकारची, त्यामुळं सरकारनं एकरी कमीत कमी 30,000 रुपयाची मदत करावी अशी मागणी आता हे शेतकरी करू लागले आहेत। DAPचं पोतं एक पोत्यावर येत नाही, 2-3 पोते टाकली आणि पुन्हा डबल पेरणी करून ही डबल पेरलं, ही डबल हिरवगार दिसायलं, हिरवगार आलं, नंबर 1 दिसायलं, पण ह्याच्यात खोड आळी, हुंटाळी ह्यानं पार पानं खाऊन टाकली। सततच्या दुष्काळामुळे कर्ज काढून पेरलेल्या सोयाबीनवरही फवारणी केली, पण उपयोग झाला नाही। हातची पिकं जात असल्यानं शेतकरी पुन्हा आत्महत्येसारख्या पर्यायाचा विचार करायला लागलाय। त्यामुळे सरकारनं तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतोय। मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही मदत केली, हे मेल्यावर 1.5 लाख देतात, पण जिवंतपणी त्या माणसाची काय हालत आहेत, शेतकरी काय करायला, ती शेतकऱ्याचे बघण्याची ह्या सरकारची खूप दुर्लक्ष होईल। माझं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला यावर्षीचं तर ही अनुदान मिळावंच, परंतु शेतकरी आता एवढा भरमसाठ कर्जाच्या बोजात गेला, ती कर्ज त्याला फेडणंच शक्य नाही। महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी लातूरचा दौरा केला, त्यावेळी सोयाबीन पिकांची पाहणी केली। पंचनामे केले जातील आणि मुख्यमंत्री तातडीनं निर्णय घेतील असं आश्वासनही त्यांनी दिलंय। जे विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला नसेल त्यांना काय मदत करता येईल या संदर्भात संपूर्ण पंचनामा करण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। त्याचा अहवाल आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही घोषणा या ठिकाणी होईल। आता महसूल राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी, अन्यथा शेतकरी पुरता कोलमडून जाण्याची शक्यता अधिक आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।